दहिवडी नगरपंचायत कार्यालयासमोर पत्रकार धीरेन कुमार भोसले यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची अखेर यशस्वी सांगता झाली आहे। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत अधिकृत आश्वासन दिल्यानंतर आणि म्हाडा वसाहतीतील नळांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। म्हाडा वसाहतीतील नागरिकांना जलजीवन मिशन अमृत 2.0 योजनेअंतर्गत घरगुती पाणी कनेक्शन उपलब्ध करून देणे आणि सुमारे 150 मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी पत्रकार धीरेन कुमार भोसले यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। या आंदोलनाची नगरपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेतली। त्यानंतर मुख्याधिकारी संदीप घारगे, उपनगराध्यक्ष सुरेखा पखाले, माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक विशाल पोळ, संबंधित अधिकारी आणि उपोषणकर्ते धीरेन कुमार भोसले यांच्यात सविस्तर चर्चा पार पडली। या चर्चेत दोन्ही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट शब्द दिला। नियोजित कालावधीत पाणीपुरवठा कनेक्शनचे काम आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। तसेच या संदर्भात अधिकृत लेखी आश्वासनही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर आणि म्हाडा वसाहतीतील नागरिकांच्या नळांना प्रत्यक्ष पाणी आल्यानंतर पत्रकार धीरेन कुमार भोसले यांनी प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आपले बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचे उपस्थित नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही स्वागत केले। मात्र उपोषण मागे घेतले असले तरी प्रशासनाने दिलेला शब्द प्रत्यक्षात कितपत पाळला जातो, पाणीपुरवठा कनेक्शनचे काम आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होते का, याकडे आता म्हाडा वसाहतीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे। दरम्यान प्रशासनाने दिलेल्या कालावधीत काम सुरू केले नाही किंवा आश्वासनाची पूर्तता केली नाही तर पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा सज्जड इशारा पत्रकार धीरेन कुमार भोसले यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे। या संपूर्ण घडामोडीनंतर म्हाडा वसाहतीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कृतीकडे लागल्या आहेत। विषय महत्त्वाचा असा आहे की दहिवडीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे म्हाडा कॉलनी जे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळानं 100 प्लॉटिंगचं अलॉटमेंट केलेलं आहे। बऱ्याच दिवसापासून 2000 सालच्या अगोदर 1900च्या दरम्यान ते म्हाडाचं अलॉटमेंट झालेलं आहे आणि त्या कॉलनीला पहिल्यापासून रस्त्याचा एक प्रश्न होता, गटराचा प्रश्न होता, स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता। अख्ख्या प्रभागात 1 रुपयाचं हे काम आजपर्यंत नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही। या उलट जे आता ड्रेनेजचं काम चालू झालं, आम्ही स्वतः 3,500-4 हजार रुपये प्रत्येक घरातून काढून ते ड्रेनेजचं काम केलं। पाईपलाईनचं काम त्यातनं आम्ही सिमेंटच्या पाईपी खर्चातून आणून ते काम केलेलं आहे। नगरपंचायतीकडं वारंवार आम्ही पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केलेत, नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकाऱ्यांना ह्या गोष्टी आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आजपर्यंत चालढकल करण्याचा प्रयत्न केला आणि जाणून बुजून टाळ होती असं आम्हाला ज्यावेळेसपासून कळालं। आम्ही 1 महिन्यापूर्वी आता एक महत्त्वाचा आता आम्ही उपोषणाला बसलेला त्या मुद्द्याचा विषय की आम्हाला जलजीवन मिशनचं एकही कनेक्शन दिलेलं नाही आजपर्यंत। परत आमचा जो जलजीवनच्या ज्या एस्टिमेटमध्ये 120 किलोमीटरचा रस्ता आहे त्यातनं आमची मागणी होती फक्त आम्हाला 150 मीटर रस्ता द्यावा, म्हणजे 350-400 फुटाचा रस्त्याचा विषय होता। त्यासाठी आम्ही जवळजवळ 1 महिन्यापूर्वी एक पत्र दिलंय मी, त्याच्या अगोदर एक पत्र व्यवहार केलाय आणि 7 दिवसापूर्वी 1 तारखेला आम्ही पत्र दिलं की उपोषण करणार आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उपोषण करण्याची वेळ आम्ही येऊन देणार नाही, आम्ही तुम्हाला रस्ता तो जलजीवनचं मिशनचं कनेक्शन देऊ, रस्ते पण देऊ। परंतु आज 7 तारीख आली आणि त्यांनी आम्हाला फक्त 6 तारखेला 5 तारखेला JCB आणला तिथं परवा आणि फक्त खोदकाम करायचं काम सुरुवात केली। आता ते काम कारण सांगतायत आम्हाला रात्री फोन आला की तुम्ही उपोषण करू नका। आम्ही काल 6 वाजता फोन आला की उपोषण करू नका, आम्ही तिथं मार्ग काढून देऊ तुम्हाला आणि तुमच्या नळाला पाणी येईल, आम्ही टेस्टिंग घेऊ। परंतु परत रात्री 11 वाजता आम्ही फोन केला तर म्हणले आज काय केलं नाही, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुमच्या उपोषणाच्या अगोदर आम्ही ते पाणी सुरू करून टेस्टिंग तुम्हाला तुमच्या नळाला पाणी येईल। पण अजूनही त्यांनी एक खडा इकडचा तिकडे टाकला नाही, फक्त हे झुलवायचं काम चालू आहे जनतेला। मग आमची मागणी काय नाही की बाबा आम्हाला राजकारणासाठी नाही, कुठल्या गोष्टीसाठी, आमच्या प्रभागातल्या किंवा आमच्या 100 घराला एकही रुपयाचं काम केलेलं नाही। आमचं काम करा, वारंवार मागणी करून जर होत नसेल तर त्यासाठी आम्ही शेवटी आम्ही सांगितलेलं की नाईलाज असतो आम्हाला उपोषणाला बसावं लागेल। त्यांनी ती चेष्टेवरच घेतलं एवढ्या दिवस आम्हाला, त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसतो। दुर्लक्ष करण्याचं कारण काय असेल? विकास कामच करत नाही। एक विषय असा आहे की 6 नंबर प्रभाग एक आकस ठेवण्याचा प्रयत्न करतोय 6 नंबर प्रभागावर
6 नंबर प्रभागातून वैयक्तिक हिवे दावे असतील काय आपल्याला त्यांच्याबद्दल माहित नाही, पण 6 नंबर प्रभागातला जो म्हाडा कॉलनी आहे त्या सगळ्या म्हाडा कॉलनीतल्या नागरिक सगळे सुशिक्षित आहेत. तुम्ही इतर प्रभागाची जरी आकडेवारी काढली टॅक्सची काय कराची, आणि आमच्या इथे सगळे सुशिक्षित लोक आहेत, त्या आकडेवारी काढली तर रेशो काढला तर 100% सगळ्यांच्या जे कराची आहे ती वेळच्या वेळी भरलेली आहेत. तरी पण हे होतंय. मग अख्खस आमच्या 6 नंबर प्रभागाकडेच काय हे कळण. आम्ही नगराध्यक्षांना पण सांगतोय की तुम्ही अख्ख्या गावाचे लोकप्रतिनिधी आहे, काय 4 प्रभागाचे किंवा तुमच्या वैयक्तिक प्रभागाचे लोकप्रतिनिधी आहे, आणि आम्ही काय वैयक्तिक मागणी केली नाही, सगळ्यांनी मागणी केलेली आहे. आणि जे जल जीवन मिशनच्या ह्यातलं काय मंजुरी घ्यायची आवश्यकता नाही, ठराव घ्यायची आवश्यकता नाही, की ती मागणी जल जीवनच्या ज्या इस्टिमेट मध्ये आहे 120 किलोमीटर रस्ता, तोच आम्ही रस्ता मागितलेला. आणि जे मंजूर काम आहे त्यातलंच मागितलंय. जयकुमार गोरेंनी त्यावेळेस सागरपोळ नगराध्यक्ष होते त्यावेळेस 49 कोटी रुपयाच्या पाणी योजनेला मंजुरी घेतली. त्यांचा वारंवार पाठपुरावा यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालतात. पण नगरपंचायतचं जे प्रशासन आहे किंवा नगराध्यक्ष आहे त्याकडं सगळा कानाडोळा करायचा प्रयत्न करतात. ते मंत्री असून सुद्धा वेळोवेळी मतदारसंघात आल्यावर जल जीवन मिशनच्या कामाची पाहणी आहे, परत मुख्याधिकाऱ्यांना बोलवून वेळोवेळी फॉलोअप घेत आहेत. परंतु आता जयकुमार गोरेंना जॅकवेल दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु जॅकवेल दाखवून त्यांनी स्वतःची पाठ थुपटून घेतली. परंतु गावातल्या ज्या कनेक्शन मिळाले नाहीत ती त्यांना अजूनही मंत्री महोदयांना कुठलीही त्यांनी कल्पना दिलेली नाही. आणि ऐन उन्हाळ्यात त्यांनी पाणी पोहोचवायला पाहिजे होतं, पाणी पोहोचवलेलं नाही. आमची मागणी अशी आहे की ग्रामविकास मंत्री राज्याचं मंत्रीपद तुमच्या तालुक्यात आहे, मंत्री महोदय पाठपुरावा करून स्कीम आणतायत, परंतु नगरपंचायत प्रशासन नगराध्यक्ष कुठेतरी कमी पडतात असं आमचं मत आहे. या सगळ्या गोष्टी आता तुम्ही आमरण उपोषण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत करणार असं सांगितले. तुम्हाला कोण भेटायला आलेलं का? सकाळी मुख्याधिकारी आले भेटायला, पण मुख्याधिकारी म्हटले की तुम्हाला करतो हा साहेब एक विषय आत्ताचा नाही, जवळजवळ 2 महिन्यापासून ते करतोच म्हणतायत. बघू करू ह्याला काही अर्थ नाही, कधी करणार आहे. आणि असं काय नाही की त्याला मंजुरी घ्यायची आहे, मंजूर स्कीम आहे, सगळं पाहिजे तिथं. जिथं मागणी आहे तिथं तुम्ही रुपये देत नाही, जिथं मागणी नाही तिथं रस्ता देत आहे. म्हणजे हे कुठला न्याय आहे ते सांगा ना तुम्हाला. आकस का ठेवला जात असेल? एक आकस सांगू शकत नाही आपण, पण त्या प्रभागाकडे जाणून दुर्लक्ष केलं जाते. तर तुमचा हा विषय मंत्री महोदयांच्या तुम्ही समोर नेला होता का? मंत्री महोदयांनी दरवेळेस सूचना दिलेल्या आहेत त्यांना की तुम्ही कामं करून घ्या. वेळोवेळी यांच्या बैठका होत आहेत, मुख्याधिकाऱ्यांना बोलवून घेत आहेत मंत्री महोदय, परंतु बैठकीत सांगितलं जाते की कनेक्शन द्या लोकांना, त्यांच्या नळाला पाणी येऊ द्या. परंतु नळाला पाणी न येता आम्ही मागणी केल्यापासून त्यांनी एवढंच कारण सांगितलं की जॅकवेल, मंत्री महोदयांना जॅकवेल दाखवायचे आणि तिकडे सगळी यंत्रणा कार्यान्वित आहे. म्हणजे तुम्ही कार्यान्वित फक्त त्यांना दाखवायसाठी शो केलाय का, हा महत्वाचा विषय आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.